ज्याचं नाव जगामध्ये एवढं चांगलं चाललंय, जगामध्ये नाव मोठं होत चाललंय, तर तुम्हाला वाटतं की या देशामधला एक राज्य हे कायदा सोडून चालत असेल? मागचे दीड वर्ष मुख्यमंत्री महोदय संविधानाप्रमाणे काम करतायत. वारंवार आपल्याकडे आपल्या माध्यमातनं मीडियातनं एक सारखं ते काय पेंग्विन काहीतरी वेगळं काहीतरी सांगत होतं. आम्ही कधी काही बोललो नाही. ठीक आहे, एकदा त्याच्यावर मोहर लागू दे. आज मोहर लागली आहे. यापूर्वी आता एक गोष्ट स्पष्ट झाली आहे, उद्धव ठाकरेंचा जो पक्ष आहे त्याचं नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि इकडचा जो पक्ष आहे हा शिवसेना प्रमुखांचा शिवसेना धनुष्यबाण असलेला हा पक्ष आहे. हे दोन पक्ष आहेत. ही आयडेंटिटी दोन पक्षांची आहे. सरसर्वपल्ली बाळासाहेब ठाकरे यांचा. आम्ही जे म्हणत होतो की हा पक्ष आमच्याकडे आलाय, यालाच त्यांचं एकसारखं कारण घेत होतं की हे पक्ष कोणाचा. आज आलाय ना पक्ष. यापूर्वी नाव मिळालंय, नंतर निशाणी मिळाली, मेजॉरिटी मिळाली, मुख्यमंत्री दीड वर्ष काम करतायत. ह्याच्यानंतर आणखीन काय पाहिजे? कोणतरी एखादा सकाळी उठतो आणि काही बडबडतोय, त्याच्यावर आपण पण काय प्रतिक्रिया देत राहायच्या का? आणि आता ज्या अध्यक्षांनी, नार्वेकर साहेबांनी, सभापतींनी आपल्याला जे काही निर्देश दिलेत ते संविधानाच्या चौकटीत राहून दिलेले आहेत. सुप्रीम कोर्टाच्या नियमानुसार त्यांनी आपला निर्णय दिलेला आहे. हा निर्णय सगळ्यांना मानावा लागेल. उद्धव ठाकरेंच्या बाबत जी आपण त्याच्यामध्ये घटनाक्रम दिलेला तो पहा. त्याच्यामध्ये पुढच्या वर्षाची काय कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे चालले आणि काय नावं दिलेत म्हणून. मुख्य नेते म्हणून दिलेलं आहे. पक्षप्रमुख काय, आपण आपल्या मनाला वाटेल ते कागदपत्र बनवायचे, तेच सादर करायचे, अशा पद्धतीने काम चाललं होतं. आज त्याच्यावर मोहर लागलेली आहे. मला वाटतं काम आता जनतेला एक स्पष्ट मेसेज दिलेला आहे. आज झालंय हे आम्ही जे आहोत ते घटनेला मानणारे आणि ते जे आहेत ते घटना बाह्य असलेले, हे लक्षात घ्या. घटनाबाह्य बोलणाऱ्यांनी बंद करावं. आता त्यांनी घटना काय, घटनेने पण तुम्हाला निर्णय काय दिले तो माना. आणि माझी आपल्या माध्यमातून एक विनंती राहील, कुठेतरी कोणतरी सांगतोय ते तरी ऐका. सुप्रीम कोर्टाचं ऐका, अध्यक्षांचं ऐका, निवडणूक आयोगाचं ऐका. आणि ज्या जनतेने तुम्हाला जास्तीत जास्त माणसं 40 आमदारीकडे दिले त्यांचं ऐका. मेजॉरिटी तुम्हाला मिळाली त्याचं ऐका. आता आणखीन कुठचा पर्याय नाहीये. यापूर्वी सर्वांमध्ये असा भ्रम निर्माण करण्यात आला होता, अधिक प्रशासनावर असेल किंवा पक्षातल्या लोकांवर, की आपल्याला कोणी सोडून जाऊ नये, आपल्याकडे 14 तरी शेवटचे राहावेत. पण मला खात्री आहे या 14 मधलं त्यांच्याकडे शेवटचे 2 ते 3 राहतील. त्याच्यापेक्षा जास्त त्यांच्याकडे कोण राहणार नाही.